आज मी तुम्हाला माझी आणि काकूची कथा सांगणार आहे. मी त्यांना कसा समजवला आणि कसा घेतला ते सांगणार आहे. माझं नाव आर्यन. मी कोल्हापुरात आपल्या मामाच्या शेजारी राहायचो. माझ्या घरच्या अगदी लागून माझ्या मोठ्या मावशीचं नातं असलेल्या सुलेखा काकू राहायच्या. त्या दिसायला अत्यंत सात्विक, घरंदाज आणि एखाद्या जुन्या काळातील अभिनेत्रीसारख्या देखण्या होत्या. त्या नेहमी सुटी साडीत असायच्या आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी शांतता असायची. त्यांचे पती, जे माझे काका लागायचे, ते सैन्यात होते, पण एका दुर्घटनेत ते शहीद झाले आणि सुलेखा काकू अगदी लहान वयातच एकाकी पडल्या. त्यांचा एक मुलगा होता, अद्वैत, जो माझा लहानपणापासूनचा जिगरी दोस्त होता. आम्ही एकत्र वाढलो, पण अद्वैत शिक्षणासाठी शहराबाहेर गेल्यामुळे काकू घरात बहुतांश वेळ एकट्याच असायच्या. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती आणि वातावरण खूप वेगळाच ओलावा होता. अद्वैत गावाला गेल्यामुळे घरात कमालीची शांतता होती. मी जेव्हा काकूच्या घरी पोहोचलो तेव्हा त्या किचनमध्ये कसल्या तरी कामात मग्न होत्या. खिडकीतून येणारा पावसाचा मंद आवाज आणि किचनमधील भांड्याची किलकिल, एवढाच काय तो आवाज तिथे येत होता. मी सहज गप्पा मारत त्यांच्याजवळ उभा होतो. आमचं बोलणं सुरू असतानाच माझं लक्ष त्यांच्या खांद्याकडे गेलं आणि माझ्या काळजाचा ठोका चुकला. त्यांच्या पांढऱ्या शुभ्र साडीच्या खांद्यावर एक मोठा काळा कोळी सरपटत होता. "काकू थांबा, हलू नका." मी ओरडलो. त्या गोंधळल्या आणि भीतीने थरथरू लागल्या. मी कसलाही विचार न करता चपळाईने पुढे झालो आणि हाताने तो कोळी झिडकला. तो क्षण इतका घाईचा होता की माझा हात नकळत त्यांच्या मऊ खांद्याला आणि मानेला स्पर्श करून गेला. तो स्पर्श जरी अपघाती होता तरी त्या स्पर्शाने माझ्या शरीरात विजेची लहर धावून गेली. माझं हृदय इतक्या जोरजोरात धडकू लागलं की त्याचा आवाज मला स्वतःला येऊ लागला होता. कोळी खाली पडला, पण आम्ही दोघेही जागच्या जागी थिजलो होतो. काकू श्वास रोखून माझ्याकडे बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच लाली उतरली होती. कदाचित ती त्या कोळीची भीती होती की त्या अनपेक्षित स्पर्शाने झालेली अस्वस्थता, हे मला उमजलं नव्हतं. पण एक गोष्ट जाणवली, त्यांनी स्वतःला मागे घेतलं नाही की मला रोखलंही नाही. त्यांच्या त्या शांत आणि निर्विकार वाटणाऱ्या चेहऱ्यामागे एक खोल एकाकीपणा दडल्यासारखा वाटला. ते एका क्षणाने आमच्यातील साध्या नात्याला एक वेगळ्या वळणावर आणून ठेवलं होतं. किचनमधला तो उबदारपणा आणि बाहेरचा पाऊस जणू ते एकाकी मनाची साक्ष देत होते. त्या दिवशी मला पहिल्यांदा जाणीव झाली होती की शब्दापेक्षा शांतता खूप काही सांगून जाते. अद्वैतने काकूंना तो नवीन स्मार्टफोन दिला, पण तो त्यांच्यासाठी केवळ एक यंत्र नव्हतं, तर एका वेगळ्याच जगाची खिडकी होती. अद्वैत सांगण्यावरून मी त्यांना फोन शिकवायला सुरुवात केली, पण त्या काळात आमचं अंतर हळूहळू कमी होत गेलं. सुरुवातीला त्यांना टच स्क्रीनवर बोट फिरवताना भीती वाटायची. "अरे आर्यन, हे दाबलं की काही बिघडणार तर नाही ना?" त्या निरागसपणे विचारायच्या. मी त्यांच्या अगदी जवळ बसून त्यांचा हात धरून स्क्रीनवर कुठे आणि कसं दाबायचं ते शिकवायचो. त्या स्पर्शात एक वेगळी सूज होती. कधी कधी शिकवताना आमचे खांदे एकमेकांना घासायचे, पण त्यांनी कधीच आक्षेप घेतला नाही. उलट त्या गोष्टी आता त्यांनाही सवयीच्या वाटू लागल्या होत्या. काही दिवसातच मला जाणवलं की काकूंचं जग बदलतंय. एकदा मी त्यांच्या हातातून फोन घेतला तेव्हा चुकून YouTube उघडलं गेलं. त्याची सर्च हिस्ट्री पाहून मी क्षणभर थबकलो. त्यात अशा काही गोष्टी होत्या ज्याची अपेक्षा मी त्यांच्याकडून कधीच केली नव्हती. त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी एक रिकामपण होतं, जे त्या आता इंटरनेटवरच्या कथांमधून भरून काढण्याचा प्रयत्न करत होत्या. त्या कथांमध्ये त्या स्वतःला शोधत होत्या की काय, कुणास ठाऊक. त्या दिवशी दुपारी बाहेर कडक ऊन होतं आणि घरात कमालीची शांतता. मी नेहमीप्रमाणे बेल न वाजवता आत गेलो. हॉलमध्ये काकू सोफ्यावर लोळून फोनमध्ये पूर्णपणे मग्न होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच लाली होती आणि डोळ्यात कसली तरी चमक. मी जवळ जातात त्या दचकल्या आणि त्यांनी पटकन फोन उशीखाली लपवला. त्यांचं असं घाबरणं बरंच काही सांगून जात होतं. "काय झालं काकू, इतकं काय लपवताय? मी तर फक्त फोन शिकवायला आलो." काकू सावरत पण आवाजात थोडा कंप. "अरे काही नाही रे आर्यन, ते चुकून काहीतरी विचित्र सुरू झालं होतं."
म्हणून बंद केला. त्यांनी नजर चोरली होती. त्यांच्या त्या लपवण्यामुळे आणि चेहऱ्यावरच्या अस्वस्थतेमुळे मला समजलं की आता आमच्यातलं नातं फक्त शिक्षक आणि विद्यार्थी राहिलेलं नाही. त्या पडद्यावरच्या गोष्टी आता त्यांच्या खऱ्या आयुष्यात डोकावू पाहत होत्या. मी त्यांच्या जवळ बसलो. वातावरण एकदम शांत होतं. फक्त घड्याळाची टिवटिव ऐकू येत होती. मी हळूच त्यांचा फोन घेतला आणि म्हणालो, काकू, काळजी करू नका. तुम्हाला जे बघायचंय ते तुम्ही बघू शकता. मी तुमची हिस्ट्री डिलीट करून देईन. म्हणजे कोणालाच काही समजणार नाही. त्यांच्या चेहऱ्यावर आधी भीती पसरली, पण मग त्यांनी माझ्याकडे विश्वासाने पाहिलं. मी त्यांना सांगितलं की माणूस एकटा असला की त्याला कोणाची तरी सोबत हवी असते. यात काही चुकीचं नाही. त्या दिवशी आमच्यातील संकोच पूर्णपणे संपला होता. मी त्यांना अशा काही गोष्टी शोधायला शिकवलं की ज्या त्यांना आवडत होत्या. त्या लाजत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची चमक होती. त्या दिवशी मला समजलं की वय किती असलं तरी मनाला नेहमीच कोणाच्या तरी प्रेमाची आणि आधाराची गरज असते.